पाहतालोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख पाहतालोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख पाहतालोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी हो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा चतुर्थी जोड़ी स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा मृत्युलोकी
स्वर्गीचे अमर चिंताती देवा स्वर्गीचे अमर चिंताती देवा चिंताती देवा स्वर्गीचे अमर Bye.
कीर्तनी
माऊली सांगतात की काही पूयपंथीचे किडे वळसे घेते आपल्या रक्त मासामध्ये रुधिरामध्ये पोहामध्ये आपल्या पायाला जखम झाली किंवा कुठे एखाद्या शरीराच्या अवयवाला जखम झाली त्यामध्ये किडे पडतात आणि ते किडे पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो डॉक्टर काढण्याचा प्रयत्न करतात आणि ते किडे पुन्हा फ्रेश होऊन बाहेर जातात का फिरायला कुठं ते त्याच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांना नरदेह मिळालाही नाही नरदेह कळालाही नाही म्हणजे त्यांचे गोष्ट घेण्यात काही मजा नाही या ठिकाणी चिंतनामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यांना नरदेह मिळालाय पण कळालं नाही अशांसाठी काय सांगाल तर तुकाराम महाराज थोडक्यात असं सांगतात की कल्पवृक्ष तळवटी बरोबर आहे की नाही म्हणजे फाटल्या जोडीस गाठी मारत बसलाय आणि बसलाय कुठं कल्पवृक्षाखाली जर कल्पवृक्षाखाली त्यांनी जरी फार हायफाय जीन्स पॅन्ट किंवा मग रेडोचं घड्याळ कुठलीही वस्तू मागा ना तुम्हाला काही अपूर्णता आहे का तिथं कल्पवृक्ष आहे तो कुठलीही कल्पना मनामध्ये करा ती क्षणार्धात प्राप्त होईल पण त्या माऊली काय सांगतात कल्पवृक्षाखाली फाटल्या जोळीस देतीचे गाठी म्हणजे अशा प्रकारचं जर वृत्ती असेल मानवाची नरदेह मिळालाय तर कल्पवृक्ष मिळालाय की कळालाय मिळालाय तर पण तो कळाला नाही आपल्या तोंडामध्ये अमृताची गुळणी घेतली आहे आणि गुळणी प्राशन करणार ती घशामध्ये घालणार आणि इतक्यात मृगजळ देखील डोळा अमृताचा अमृताच्या गळाला थुंकी म्हणजे ज्याला कल्पवृक्ष पाहून जर अमृत मृगजळ पाहून जर अमृत थुकण्याची इच्छा होती म्हणजे त्यांना अमृत मिळाले की कळालं अमृत मिळाले पण ते कळाले नसल्यामुळे त्यांनी मृगजळाकडे पाहून मुळात त्या मृगजळाला कुठलंच अस्तित्व नाही अशा मृगजळाला पाहून ते अमृत थुकण्याची इच्छा झाली त्या ठिकाणी आता मृगजळाचा पाऊस एका डोंगरावर होतोय एका डोंगरावरती मृगजळाचा पाऊस होत नाही अशी एक कल्पना करा आणि ज्या डोंगरावरती मृगजळाचा पाऊस खूप झालेला आहे धुवाधार झालाय वळीव झालाय पर पाणी काढले त्यांनी किंवा मग पार नळ्या पडल्या असा पाऊस झालाय आणि दुसऱ्या डोंगरावरती पाऊस झालेला नाही आता डोंगर ओला कोणता डोंगर मृगजळाचा पाऊस झालाय तो डोंगर सुद्धा ओला नाही कारण जर मृगजळाच्या पावसाने जर डोंगर ओला झाला असता तर त्या मृगजळाला प्रथमतः अस्तित्व असतं मृगजळ मुळात पाणीच नाही किंवा मग त्याला काय अस्तित्वच नाही पाणी तर नाहीच नाही पण मृगजळ अस्तित्व नाही हे अस्तित्वहीन असलेलं जे मृगजळ आहे ते मृगजळ पाहून अमृत थुंकण्याची इच्छा करतोय म्हणजे मृगजळ नक्कीच पिलं नाही पाहिजे अमृताचं प्राशन केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी अमृताचं जर प्राशन केलं असतं तर त्या अमृताचं महत्व प्राप्त झालं असतं आणि ते महत्व प्राप्त झालं असतं कशामुळं अमृत पेले मृगजळ देखीता डोळा अमृताचा गिळता गळाला थुंके म्हणजे गळता गिळता राहिला आणि तो थुंकून मोकळा झालेला आहे म्हणजे मनुष्य देह नक्कीच दुर्लभ तर आहे पण तो भेटलाय पण आपण आलोय पण ही लोकांमध्ये पण जर त्याचं महत्व नाही त्याच्यामुळे मनुष्य देह मिळालाय पण कळालं नाही तुकाराम महाराज महत्व पटवून देताना सांगतात या अभंगाचा काही सारांश आपण थोडं कडन जाऊ द्या आणि माझी पण जरा जी गडबड होती ती पण थांबू द्या आपण हळूहळू आपण पुढे चालत राहू
तुकाराम महाराज सांगतात की आपण काय केलं पाहिजे, भक्ती मार्गाने गेलं पाहिजे आणि भक्ती मार्गाने जाण्यासाठी आपण सतत नामघोष केलं पाहिजे. नाही भक्ती करण्यासाठी वेळ आपल्याकडे राहिला तरी किती शिल्लक हो. तुकाराम महाराज काय सांगतात हे, अल्प आयुष्य अल्प आयुष्य आधीच आपल्याकडं अल्पायुष्य मानव देह आहे. जर आपण पूर्ण आयुष्याची जर गणना केली तर आपला अर्ध आयुष्य झोपेत जाते आणि त्यानंतर आलं सर्दी, खोकला, थंडी, ताप, इतर प्रकारचे जे व्याधी आहेत त्या मनुष्याला मुळातच आलेल्या आहेत आणि त्या व्याधींमध्ये सुद्धा आपला काळ बराचसा जातो. मध्ये बालत्व, पिढाक्षय रोग म्हणजे बालत्व अज्ञानपण असतं, तर त्याच्यानंतर आलं म्हातारपण. मग आपल्याकडे भजनाला काय राहिले, म्हणून आपण भजन हे प्रमाण मानावं अशी खऱ्या अर्थाने मनुष्य जन्मात आल्यानंतर इच्छा आहे. आणि मनुष्य जन्मात आल्यानंतर तुम्ही भजनाला जर प्रमाण मानलं तर ह्या गोष्टी कुठल्याच काही तुका म्हणे येथे भजनाप्रमाणे काही थोरपणा जाळायचे. आपण कोण आहेत, काय आहोत त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. पंढरीश परमात्म्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपण साधना करणं गरजेचं आहे. एक थोडस छोटस उदाहरण या ठिकाणी खूप असं चिंतन भारी पाटाणे महाराजांच्या कीर्तनामध्ये मी ऐकलेलं आहे. एक ब्राह्मण भाव असतात आणि ते ब्राह्मण भाव आपल्या घरामध्ये भोजन केलं, जे काही भिक्षान्न जे होतं त्यांचं, ते भिक्षान्न त्यांनी घेतलं ताटामध्ये, आपलं चालू मध्ये खाल्लं आणि ते आपलं थोडस पडण्यासारखी एक जागेच राहिले, परंतु आडवे पडले त्या ठिकाणी, वामकोक्षी आपण थोडक्यात म्हणूया. आणि पडल्यानंतर त्यांची सौभाग्यवती त्या ठिकाणी आली आणि ती सौभाग्यवती आल्यानंतर म्हटलं, अहो तुम्हाला काही चिंता, काही काळजी, कुशल तुम्ही पटापट जेवले आणि झोपले, तुम्हाला काहीच काळजी नाही. आपल्या मुलांचं मौजी बंधन करायचं आहे. मुलं आपले मोठी होत चाललेली आहेत आणि ते मौजी बंधन करण्याकरता आपल्याला अर्थाची गरज आहे, म्हणजे पैशाची गरज आहे. आणि ते पैसे प्राप्त करण्याकरता कुठेतरी तुम्हाला जावं लागेल, काहीतरी करावं लागेल. थोडीतरी काळजी करा ना तुम्ही जर असंच बसून राहिले तर कसं होणार हो. म्हणून थोडं तरी काहीतरी प्रयत्न करा. त्यानंतर ब्राह्मण भाऊ म्हणाले, विश्वाचं पोळ भरणारा विश्वंभर आहे, मला काही काळजी नाही. देणाऱ्याचे हात आजार तो देणारा आहे, माझं पोटापुरतं चाललेलं आहे, मी काहीच काळजी करत नाही. माझं संपूर्ण घालून या भारत देवावर, म्हणजे अशा प्रमाणे त्यांनी सांगितलं की माझा पूर्ण विश्वास आहे, मी काही काळजी करत नाही. पण ती पण शास्त्रीचीच बायको होती. तिने सांगितलंय, पहा तुम्हाला जर पोट भरायचं असेल किंवा मग अन्न मिळवायचं असेल तर 4 पावलं तरी चालून तुम्हाला काहीतरी काम करून काहीतरी अर्थार्जन करायचं असेल तर आपल्याला जावंच लागेल. तर काही आपल्याला, कारण वाघाला जर शिकार
मिळवायचे असेल तर किमान 2 का व्हायला उड्या मारून जावं लागतं. तिच्या समोर आपोआप तर काही येणार नाही. किंवा मग गाई म्हशी असतात चारा चरायला, त्यांना तिथपर्यंत जावं लागणार आहे. आपोआप तर काही चारा तो तोंडात येऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागतील ना. काहीतरी प्रयत्न करा, त्या ठिकाणी जा तुम्ही, काहीतरी अर्थार्जन करा. 4 घरी थोडस काहीतरी देणग्या दक्षिणा दान धर्म गोळा करा. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं जे काय आहे वक्तव्य पाहून किंवा मग तुमची मागणी पाहून याचिकाप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी उभे राहा. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी मिळेल. तुम्हाला आयतं कुणी आणून देणार नाही. ब्राह्मण बुवांच्या डोक्यात खाडकन उजेड पडला. ते म्हणले, हे पहा, मी सकाळ झाल्याबरोबर माझा जो काही सकाळचा विधी आहे, आंघोळ पाणी आहे, ते सर्व उरकून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी मी जाईन. आणि थोडं तरी आपल्या मुलांच्या मौजी बंधनापुरतं तरी काहीतरी पैसे गोळा करील आणि मगच येईल मी घरी, अशा प्रकारचं तिने आश्वासन दिलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, ते उठले, त्या ठिकाणाहून गेले. आता त्या ठिकाणाहून गेल्यानंतर पहिल्या घरी गेले. पहिल्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी जाणार तोच त्या व्यक्तीने विचारलं, काय काम आहे ब्राह्मण बाब? ते म्हणाले, माझ्या मुलांचं मौजी बंधन करायचं आहे. उपनयन विधी, मौजी बंधन आपल्याला सर्वांना माहीत असेल. काही यत्न पवित्र धारण विधी असतो, मौजी बंधन. आता आपल्या एक सर्वांच्या पाठातला एक अभंग आहे, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. आता द्विजा हा शब्दाची उत्पत्ती कुठून झाली थोडक्यात सांगतो मी. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नव्हे तुझ्या. आता ज्यांनी अभंगाची रचना केली ते कोण होते? रामेश्वर बाबा, रामेश्वर भट्ट. त्या रामेश्वर भट्ट म्हणजे 2दा जन्म झालेला कोण? द्विज. एकदा आईच्या उदरातून आणि एकदा त्याचे संस्कारातून जन्म केलेला, यज्ञ पवित्र धारण केलेला असा द्विज. त्या ठिकाणी द्विजाचा अर्थ असा होतो उपनयन विधी. आपण कॅलेंडर मध्ये साधारणतः पाहत असतो उपनयन मुहूर्त, विवाह मुहूर्त, वास्तुशांती मुहूर्त, शुभ दिन, अमुक नक्षत्र, तमुक नक्षत्र, हस्त नक्षत्र, मृग नक्षत्र, स्वाती नक्षत्र, म्हणजे इत्यादी गोष्टी दिल्या जातात. त्याच्यातच आपल्याला तो अर्थ किंवा तो शब्द पाहायला मिळतो उपनयन विधी. आणि तो उपनयन विधी, ती मौजी बंधन, ती मुंज, ती ते ब्राह्मण बुवाच्या मुलांना करायची होती आणि करून घ्यायची होती ती. आणि त्याच्यासाठी त्यांना साधारणतः त्या काळच्या हिशोबात 500 रुपये खर्च लागणार होता. आणि ते मागण्याकरता त्या ठिकाणी ते गेले. आता तो महाकृपण व्यक्ती होता, त्या ठिकाणी गेला तो. आणि महाकृपण व्यक्ती असल्यामुळं त्यांनी त्याला कुठल्याही प्रकारे असं रिस्पॉन्स दिला नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी काही असा प्रतिसाद त्यांनी दिला नाही. आता त्यांनी दानाचं महत्व सांगायला सुरुवात केली. कारण तानाभूळ जर वेगळं नाही तर आई सुद्धा त्याला दूध पाजत नाही. 2 तरी गोष्टी त्याला सांगावं लागतात, कळून द्यावं लागतात, रडावं लागतं, तरच कोणीतरी आणून देतं. त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी दानाचं महत्व पटवून द्यायला लागला. तो जर सांगायला लागला की हे पहा, हस्तस्य भूषणदानम, पादस्य भूषणम, तीर्थयात्रा, कंठस्य भूषणम, अशा प्रकारचं वेगवेगळे उदाहरण दिले. जर तुम्ही जर पंढरीच्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी जर तुम्ही दान केलं तर त्या ठिकाणचं महत्व वेगळं. आळंदी ठिकाणी गेले, त्या ठिकाणचं महत्व वेगळं. येथे एकशिक्त दिलेले अन्न, कोटी कुळाचे उदाहरण, कोटी याग केले पूर्ण, बरोबर ना? ऐसे महिमान तीर्थाचे, म्हणजे वेगवेगळ्या युक्ती प्रयुक्ती वापरून त्या ठिकाणी तो सांगण्याचा प्रयत्न करत राहील.
जर तुम्ही दान दिलं हाताने तर तुमचे हात पवित्र होणार आहेत. जर तुम्ही नामस्मरण करत राहिले तर तुमचा कंठ पवित्र होणार आहे. जर तुम्ही चांगलं चिंतन केलं तर तुमचं हृदय पवित्र होणार आहे. तुमची वाचा पवित्र होणार आहे नामस्मरणाने. आणि तुमच्या दानाने, तुमच्या धनाने किंवा धनातला थोडासा भाग जर माझ्या झोळीमध्ये जर टाकला तुम्ही तर खरोखर तुम्ही धन्यवाद. पण महाकृपण व्यक्ती असल्यामुळं तो काही त्या ठिकाणी त्याला वाटला नाही. आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर तो कुठल्याच मार्गाने तो आवाक्यातच यायला तयार नाही. तो आता आवाक्यात कसा काय आणायचा त्याला? त्या ठिकाणी काहीच चाललं नाही. ब्राह्मण त्या ठिकाणी उठायच्या पवित्रच होते. त्यांनी लगेच खवड धरलं आणि जाऊ द्या, तुम्ही जावा, तुमचं इथं काहीच काम नाही, मला काही रुपये द्यायची इच्छा नाही. अशा प्रकारे त्यांनी ब्राह्मण बुवाची बोलवण अतिशय गुढीत केली. गचाट्यातून त्यांना बाहेर काढून टाकलं. त्या ठिकाणी आता ते गेले निराश होत. दुसऱ्या घरी जायचं, काय करायचं? आता दुसऱ्या घरात गेले ते. छान सुंदर अंगणामध्ये तुळस आणि तो व्यक्ती जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हे थोर व्यक्ती होते. त्या गावातलं चांगलं व्यक्तिमत्व असलेलं ते घर. त्या ठिकाणी ते गेले. तर त्या ठिकाणी गेल्याबरोबर ब्राह्मण वा या घरामध्ये त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित आसन दिलं, त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं, सर्व गोष्टी म्हणजे योग्य तो पाहुणचार त्या ठिकाणी त्यांनी केला. तर पाहुणचार केल्यानंतर त्यांनी विचारलं, ब्राह्मण वा काय काम काढलं? जर मला म्हटले असते तर मी आलो असतो तुमच्याकडे, तुम्ही कशाला येण्याची तसदी केली? म्हणजे एकदम अतिशय आदराने त्यांनी विचारपूस केली. आता विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले, हे पहा, माझ्या मुलांचं मौजी बंधन करायचं आहे आणि मौजी बंधन करण्याकरता मला किमान 500 रुपयाची गरज आहे आणि त्यातील काहीसा हिस्सा जर तुम्ही दिला तर बरं होईल, फार कृपा होईल. आणि असं बोलल्यानंतर अहो म्हटले, बस एवढीच इच्छा ना तुमची? मी काय करतो, मी तर देणारच देणार, पण मला तुमच्या सोबत येण्याची इच्छा आहे. तुम्हाला पण मी थोडीफार काहीतरी जे अर्थार्जन आहे तुमचं जे व्यवस्थित सुरळीत व्हावं त्याकरता मी तुमची नक्कीच मदत करेन, मी येईल. आता ते म्हटले, आता आपल्याला जायचं तर आहेच, पण एक साधारण 500 रुपये जमा करायचे. आता तो काळ नक्कीच खूप वर्षापूर्वीचा असेल, कारण आता 500 ताशावाल्याला सोडायला जातात किंवा मग 500 पुरत नाही, काही तर 500च्या नोटी सुद्धा सोडतात. म्हणजे तो काळ वेगळा असावा. त्यांनी काय केलं तर एक लिस्ट बनवायचं ठरवलं. आता लिस्ट बनवायचे, वरती ज्या व्यक्तीचं नाव टाकलं त्या व्यक्तीने यांना गाचंडे काढून बाहेर काढून दिलं होतं. आता त्या व्यक्तीचं नाव टाकलं. त्या व्यक्तीचं नाव टाकल्यानंतर बाकीचे 10 जणांचं नाव टाकलं. आता यांच्या काळात धडकीवर यांनी काय केलं? आता त्या ठिकाणी जायचं. आता म्हणले, चला आता तुम्ही पुढे म्हणलं, मला यायला काय हरकत नाही. आता ते व्यक्ती जेज बरोबर चालले, पाठीमागे चालत राहिले. ब्राह्मण बाबा त्या ठिकाणी गेले. घरात गेल्याबरोबर यांनी लगेच हळदीचं दूध, लगेच मसाला दूध, जे काय असं पाहुणचार एकदम योग्य पद्धतीने, मग अशी जो ब्राह्मण बाबांना अनुभव आला होता त्याच्या एकदम उलट सर्व गोष्टी त्या ठिकाणी एकदम व्यवस्था केली त्यांनी. ते म्हणले, काय होते साहेब, काय काय काम काढलं? आता या गरीबाकडे कशासाठी आले? म्हणजे असे वेगवेगळे तो सिद्धांत मांडू लागला. त्याचे जे काय असतील थोडस पुढं करू लागला. तो म्हणला, काय काम सांगा तरी तुम्ही फक्त बोलायचं, मी तुमचा शब्द जे आला होता
अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे ब्राह्मण बुवा फार श्रेष्ठ आहेत, फार गुणवान आहेत, फार विद्यावान आहेत, पण ते धनवान नाहीत आणि ते 4 घरी भिक्षापात्र नेतात, भिक्षा मागतात आणि मग त्यांची जी काय असेल गुजरण होती रोजची आणि त्यांच्या मुलांचं मौजीबंधन करायचं आहे आणि त्यांच्या मुलांचं मौजीबंधन करण्याकरता थोडंफार पैशाची गरज आहे. तुम्ही एक साधारण 50 रुपये द्या, असे 10 जण मिळून 500 रुपये आपल्याला जमा करायचे आहेत आणि 500 रुपये जमा झाल्यानंतर त्यांचं काम होईल. अहो ते म्हणले काय 50 हे काय 100. त्यांनी लगेच ते पैसे देऊन टाकले. आता व्यवस्थित लक्षात घ्या, त्या ठिकाणी जे ब्राह्मण भाऊ गेले होते त्याच घरामध्ये स्वतः जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश गेले. आता पैसे द्यायला गेले, पैसे द्यायचे, ते म्हणले पैसे नका देऊ, असे नका देऊ म्हणले. त्यांच्या पाया पडा, कारण ते फार गुणवान आहेत, फार विद्याविभूषित ते ब्राह्मण भाऊ आहेत, त्यांना पाया पडून पैसे द्या. आता त्या जज साहेबांनी त्यांना पाया पडून पैसे द्यायला लावले आणि त्यांची व्यवस्थित बोलून किती दाराच्या बाहेर सोडवायला आले. आता आपला या ठिकाणी दृष्टांत संपला, परंतु ही जी गोष्टी ज्या होत होत्या, एक समोरचा व्यक्ती तो पाहत होता. तो म्हणला का मगाशी जे गचांडे देऊन बाहेर काढले तेच का हे, आणि आता तुम्ही पाया पडून त्यांच्या हातात पैसे दिले हेच का ते? अहो ते म्हटले हेच ते आणि तेच हे, परंतु ती येत्या त्यांच्या मला विद्येचा कदाचित अभ्यास नसावा. त्यांच्यासोबत जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आले, त्याच्यामुळे मी त्यांची महती जाणू शकलो आणि तसंच ज्या अर्थी स्वर्गाधिक देव इच्छा करतात म्हणजे नक्कीच मनुष्य देह विशेष असला पाहिजे. आपण त्याच्यात पाहिजे
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्मा महा. प्रत्येक चरण अंडरलाईन करून सांगणे गरजेचं असतं. आता बऱ्याच म्हणजे प्रत्येकाची विस्तृत करून सांगण्याची पद्धत वेगळी असते. आपण चांगली सवय का लावून घ्यायला म्हणजे कुठल्याही गोष्टी असतील त्या अंडरलाईन करून किमान पुढच्या वर्षीपर्यंत स्मरणात राहायला पाहिजे. स्वर्गीचे अमर इच्छा करतात की आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्म झाला पाहिजे. आता मगाशी एक दृष्टांत म्हणजे आताच दृष्टांत दिला की स्वतः शिफारस एखादा चांगला व्यक्ती एखादा प्रतिष्ठित व्यक्ती करतोय म्हणजे तो जो काही विषय असेल तो नक्कीच काहीतरी विशेष असतो. बरोबर ना. म्हणजे देवाधिकांनी इच्छा केलेली आहे जो नासका सडका देह धारण करून ही लोक द्यायचे. त्यामध्ये एकदम दुर्मिळ असं आयुष्य असतं, दुर्लभ आयुष्य असतं, अल्प आयुष्य असतं. आता ह्या देहामध्ये का जायचं काहीतरी विशेष असलं पाहिजे ना. आणि हे विशेष गोष्टी ज्या आहेत म्हणजे कुठल्याच देवांना मोह आवरला नाही असं नाही. बरेचसे देव आता श्री कृष्ण भगवान असतील, श्री राम प्रभू असतील, हे मनुष्य अवतार परिपूर्ण अवतार गणला जातो. महाराज थोडासा अभ्यास कमी काही असेल तर नक्कीच सांगा. परिपूर्ण अवतार मत्स्य असेल, कुर्म असेल, वराह असेल, नरसिंह असेल, वामन असेल, परशुराम असेल, भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान श्रीराम प्रभू असतील. बरोबर. आता ह्या अवतारापर्यंत आपण बोलूया तिथून पुढं परत कधी हे करता येईल. पण हे ह्या ज्या अवतारांमध्ये आहे परिपूर्ण अवतार हे जे दशावतार आहेत आपण म्हणूया किंवा मग हे 8 अवतार आहेत. त्या 8 अवतारामध्ये तरी भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान श्रीराम प्रभू असतील. आता श्रीराम प्रभूंबद्दल आपण काय बोललं तर आपण येण्यात जमावू. कारण अख्ख्या भारतभर प्रभू राम म्हणजे रामच. कुठंच असं वेगळं काही वातावरण तर सर्व भगवं वातावरण त्या ठिकाणी झालं होतं. ते कशासाठी? परिपूर्ण अवतार 500 वर्षापूर्वी जो लयाला गेलं होतं जे मंदिर त्या ठिकाणी वेगळी जी काही वास्तू होती ती वास्तू गेल्यानंतर एका साधारण झोपडीमध्ये श्रीरामप्रभू आजवर त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी पूजले जायचं अखंडितपणे ती गोष्ट वेगळी. पण ते परिपूर्ण अवतार खऱ्या अर्थाने 22 जानेवारीला स्थापन झाले. आदर्श व्यक्तिमत्व, एक बाणी एक पत्ती एक वचने असं हे व्यक्तिमत्व. आता त्यांना तर काही अभंगांमध्ये किंवा काही चिंतनांमध्ये संत तुकाराम महाराज देखील सांगतात की हे जे अवतार झालेले आहेत हे धर्मांचं पालन करण्याकरता झालेलं आहे.
डायरेक्ट प्रगट नसते झाले भगवान विष्णू. कोण राक्षसी येऊ द्या बरं पुढं. सुदर्शन चक्र काढले, तिनं शिरच्छेद केला, काय गेले अर्थ. मनुष्य हेच का दाखल केला, याला पण काहीतरी अर्थ आहे ना. तसं ब्रह्मांना सुद्धा इच्छा झाली होती. आपल्याला माहिती आहे, आपण वारंवार ऐकतो, काल्याच्या चिंतनामध्ये देखील ऐकतो. ब्रह्माजी चिंतेत आपल्या दाढीला हात लावून बसले होते. त्यांची खूप मोठी दाढी, आपण फक्त मालिकेमध्ये पाहिली नाही. खूप मोठी दाढी, 4 शिरं, त्याच्यात एक समोरच्या तोंडाला हात लावून ते बसले होते चिंतेत. आता काय का हो तुम्ही डोक्यावरती टक लावून बसले. त्या ठिकाणी नारद मुनी आली होती. नारद मुनीला सांगितले, आता आपल्या पित्याला पुत्राने प्रश्न विचारला आहे, तुम्ही का बघताय. आता पुत्राकडून सल्ला घ्यायचा. हे नारद मुनींनी, ते ब्रह्माजींनी मनोमने ठरवलं की यांना विचारायचं. आता जायचं पृथ्वीवरती केवढा मोठा काळ्याचा कार्यक्रम चालू आहे. खूप भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने काला वाटत आहे आणि तो काला खायची माझी इच्छा झाली. तर मला कसं जायचं काही समजत नाही. मला जायचं तर आहे, मला काला खायचा आहे, त्यांच्यात दंग व्हायचा आहे, त्यांच्यात फुगड्या खेळायच्या आहेत, त्यांच्या मडक्यामध्ये जो मनोरा लावतात त्या मनोऱ्यामध्ये मला एखाद्या थरावरती जाऊन उभं राहायची इच्छा आहे. ती मौज मस्ती मला करायची इच्छा आहे. तर काय करावं लागेल. आता नारद मुनी होते, त्यांनी जरा थोडस डोकं खाजवलं. त्यांनी सांगितलं, तुम्ही जर जायचं असेल ना तुम्हाला, तर चांगले कडक धोतर घालावं लागेल, एखादी पेरून शिवून द्यायला लागेल, टक्कल करावं लागेल. पण शिडी चांगले हातभर ठेवा. जशी वारकऱ्यांची वेशभूषा असते, ती वारकऱ्यांची वेशभूषा करून तुम्हाला जावं लागेल. डोक्याला चांगला पटका बांधावा लागेल, चांगला गंध लावावा लागेल. मग नुसता गंध कपाळापुरताच मर्यादित नाही. शेंडीला गंध लावा, डोक्याला गंध लावा, गळ्याला गंध लावा, कानाला गंध लावा, नाभी कमळावरती गंध लावा. नाभी कमळाच्या पाठीमागून त्याच पॉइंटवरती बरोबर गंध लावला पाहिजे. आता नारद मुनी सांगायला म्हणजे थोडस व्यवस्थित त्यांनी पटवून सांगितलं त्यांना की तुम्हाला जर जायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला वारकरी होऊन जावं लागेल. कुठलीही आशा अपेक्षा न करता त्या ठिकाणी जावं लागेल. ठीक आहे म्हणले, काही करायला नाही, पण मला जायचंच आहे. तर त्या ठिकाणी उठले, त्यांनी वेषांतर केलं, कपाळी टिळा लावला, मोठी हातभर शिंडी वाढवली, टक्कल वगैरे केला चांगला मस्त. फार काशीहून आल्यागत त्यांनी जी वेशभूषा केली आणि त्या ठिकाणी गेले. आता पण जायच्या आधी नारद मुनींनी सांगितलं होतं, जर तुम्हाला जायचं असेल तुम्ही नक्कीच जाऊ शकता, पण जर तुम्हाला प्रसाद मिळवायचा असेल ना, तिथं जर प्रसाद मिळवायचा असेल तर तोंड चुकूनही वर करू नका. तोंड खाली ठेवा आणि हात वर करा, जसं लहान मुलं करतात. एकदा प्रसाद खाऊन पळून जातात, पण ती परत खायची इच्छा असली तर दुसऱ्याच्या मागून हात घालतात. चेहरा दुसऱ्याचा आणि हात याचा. प्रसाद घेऊन धूम ठोकायची, परत डावा पुढं करायचा, परत उजवा. म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वेळा ते प्रसादाचं सेवन करायचं, पळून जायचं. त्याप्रमाणे युक्ती नारदांनी ब्रह्माजींना दिलेली आहे. पहा, विश्वाचा पालक जे ब्रह्मा आहे त्यांना युक्ती कोण देते, नारद मुनी सांगितलं ते विश्वास ठेवी त्या ठिकाणी गेले. आता त्या ठिकाणी चाललं तर बऱ्याच असा तुफान गर्दी. या अफाट गर्दीमध्ये ब्रह्माजी कुठं दिसणार आहे, पण आता जे ओळखणारे होते ते साक्षात पंढरीचे परमात्मा भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रसाद वाटायला होते. तिथं काही कुणी वेडा गाबळा, काही कुणी असं काहीच विषय नव्हता. मग त्या ठिकाणी ते आले. त्या ठिकाणी जायचं कसं नंबर लागता फार दुपार झाली, कारण गर्दीच खूप होती. काय करणार आहे आता, दुपारभर फार पायी तुटून गेले ब्रह्माजींचे. फार काय करावं काय नाही, पण प्रसाद खायला तर आलेच. आता त्या ठिकाणी गेले, पण नजर इकडं तिकडं, कोण पाहतंय का, कोण ओळखतंय का, कोण काय करतंय. अहो सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या, पण आता प्रसाद तर मिळवायचा आणि जायचंय. पण अशा व्यक्ती पुढे जायचंय की तो 0 मिनिटात ओळखील. तर त्यांनी मुंड खाली केला, हात वर केला, त्या ठिकाणी गेले. ते म्हणले, ब्रह्माजी या गोष्टी आम्हाला नका शिकून, तुम्हाला घ्यायचा अधिकार
नाही, तुम्ही इथं येऊच नका. हा कोणासाठी आहे? जो फक्त आणि फक्त माझी प्राप्ती करण्याकरता या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे, या सुख सोहळ्यामध्ये सामील झालेला आहे, त्यालाच हा प्रसाद मिळू शकतो. आणि जर तुम्हाला जर हा प्रसाद मिळवायचा असेल ना, तर तुम्ही वरती जा, ब्रह्मपदाचा राजीनामा द्या आणि पुन्हा खाली या. ब्रह्मा सोपान तो झाला. सोपान तो झाला, भक्ता आनंद थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट जर आले असते तर त्यांनी दुर्जनांचा नाश तर नक्कीच केला असता. परंतु कुठल्याही गोष्टीसाठी ठराविक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसने जर आलं ही लोकांमध्ये तरच काही गोष्टींची प्राप्ती होऊ शकते. बरोबर ना? ब्रह्माजींना वरती जावं लागलं, आपला अवतार सिद्ध करावा लागला आणि अवतार सिद्ध करूनच मग या ही लोकात यावं लागलं. आता ही लोकात येऊन काय करायचं ते अभंगाच्या दुसऱ्या ग्रंथात सांगितलेलं आहे.
नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गावते. आम्हाला नारायण नावाने जीवनमुक्त होण्याकरता या पृथ्वी लोकांमध्ये यायचंय. आम्ही कथा कीर्तनामध्ये जाऊन आमचा देह पवित्र आणि जीवनमुक्त करण्याकरता यायचे. कारण याला एकमेव साधन फक्त मनुष्य देह आणि हे ज्ञान नाही कोठे. जर तुम्हाला जर मनुष्य देह धारण करायचा आहे तर मग त्या धारण करून काय करायचं तर मग आपल्या कीर्तनाने भजनाने पावन करून घ्यायचं आहे. आणि तो पावन करून घेण्याकरता स्वर्गाधिक देव या ही लोकात येतात. सडक्या कुचक्या मनुष्य देहाची धारणा करतात आणि परम पवित्र होऊन आपला इहलोकीचा प्रवास संपवतात. वेगवेगळ्या मार्गाने ते परत आपल्या परतीच्या मार्गाने जात असतात. आता जर सांगायचं झालं तर तुकाराम महाराज आपला इहलोकीचा प्रवास तर संपवला पण ते गेले कुठं? वैकुंठाला गेले. बरोबर नाही? आता इहलोकीचा प्रवास संपला असंही म्हणू शकत नाही. आणि इहलोकात वैकुंठ लोकात गेले. कारण आता ही इच्छा कोणाची होती? आपल्या सर्वांना माहिती. आपण सर्वजण हरिपाठ जरी करत नसेल जनरली, आता प्रत्येकाला टाइम भेटतो नाही भेटतो, पण हरिपाठ करत असताना हरिपाठामध्ये एक सुंदर असं प्रमाण आलेलं आहे. आणि ते प्रमाण आहे पडिये देह भाव. सहजच म्हणजे आता 2-4 दिवसापूर्वी बाबांनी आमचे माऊली महाराज गुरव आमचे आजोबा त्यांनी सांगितलं की तुला माहिती आहे का तुकाराम महाराजांना वैकुंठातून वैकुंठीचे जण नेण्याकरता आले होते का? त्यांची जायची इच्छा होती. म्हणलं नाही बा आपल्याला काही कल्पना नाही. तो विषय पेटाळून लावला. ते म्हणले पडिये देव भावजी महाराजांची इच्छा होती. मला काय करायचंय? वैकुंठात जायचं आहे आणि ती इच्छा माझी तुम्ही पूर्ण करायला. आणि ही इच्छा पूर्ण करणं फार गरजेचं आहे. 8:30 9:15 वाजले आहे. त्याच्यामुळे आपली इच्छा थोडक्यातच पूर्ण करून घेऊ. काय झालंय? संत तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन झालं. वैकुंठातून त्या ठिकाणी आता समजा मुलीचे पिता आहेत, बरोबर आहे का? तर मुलीची इच्छा आहे माहेरी जायचे. माहेरी तर गेलंच पाहिजे. बऱ्याचशा लहानपणापासून फार अंगणवाडीपासून ते फार कॉलेज असतोपर्यंत भरपूर काही आठवणी असतात. तिची उत्सुकता असते, भरपूर उत्सुकता असते. मला माझ्या आईकडे जायचंय, मला माझ्या वडिलांकडे जायचंय, मला माझा भाऊ भेटल. रक्षाबंधन असेल तर मला भाऊ काहीतरी
ओवाळणे असेल किंवा मग काही अपेक्षा म्हणजे ज्या हक्काच्या गोष्टी असतात ते मागून घेण्याची इच्छा असतात आणि ते मागतात देवाकडे आणि देव सुद्धा त्यांना सरळ हाताने देतो. आता पिता जो आहे त्याची पण किती इच्छा असते हो. अगं तुझी इच्छा आहे यात काय, पण माझीही तितकीच इच्छा आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये मुलीची अपेक्षा आहे आपल्या वडिलांकडे जायचं, यात काय वावलं नाही. पण त्या मुलीच्या आधी वडिलांची सुद्धा इच्छा आहे आपल्या मुलीने आपल्या घरी यावं, आपल्या घरी 4 दिवस राहावं. म्हणजे साक्षात वैकुंठीचे जनांची सुद्धा, जे वैकुंठीचे जन आहे पंढरीश परमात्मा, त्यांची सुद्धा इच्छा आहे की जे हरीचे दास कधी आमच्या दारामध्ये येतील आणि कधी आम्हाला धन्य करतील. म्हणजे अशा प्रकारच्या मागणी जी काय आहे संत तुकाराम महाराजांनी केली होती. बढिये देवा पुरनिवासना तिथे आपणा वासनावे विठोबा
इच्छिता ते कै येते ते हरीचे दास. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे पांडव विस्ताराला जात असताना त्यांची इच्छा काय होती? आपण सदेह स्वर्गामध्ये जायचं. आपल्याला सदेह जाण्याची इच्छा त्यांची होती. पुढचे देवादिकांना स्वर्गातून लोकात येण्याची इच्छा होती. पांडवांना सदेह जायचं होतं आणि त्या ठिकाणी जात असताना सर्वांच्या नशिबी सर्वांच्या प्रारब्धामध्ये सदेह जाणं नव्हतं. द्रौपदी असेल, अर्जुन असतील, नकुल, सहदेव, भीमदादा जे पांडव होते आणि द्रौपदी पांडवांपैकी धर्म यांना सदेह स्वर्गात जाण्याचं पुण्य प्राप्त झालं आणि सदेह स्वर्गात जाण्याकरता त्यांनी भरपूर दिव्याग्नी पार करत त्या ठिकाणी गेले. आपल्याला जास्त बारीक सांगायची गरज नाही आणि सांगण्यात ज्ञानी पण नाही, पण जे आपल्याला जे पाहिजे तेवढंच काढून घ्यायचं. कपाट किती का भरलेला असावे, जो कपडा आपल्याला पाहिजे, जो आपल्याला जेवढं आपली थंडी भागली किंवा मग थंडी गेली आपला विषय संपवायचा. आपल्याला बारीक तत्वज्ञानात घुसायचं नाही. आता द्रौपदी माता स्वतः कोसळल्या त्या ठिकाणी त्यांनी देहत्याग केला. अर्जुनाने देहत्याग केला. त्यानंतर नकुलाने सहदेव यांनी देखील देहत्याग केला आणि देह त्याग केल्यानंतर भीमदादांनी देखील देहत्याग केला. अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला अजून 2 चरणाने जरी नाही सोडवली तरी काय हरकत नसतं, कारण ते कीर्तन आहे. परंतु आपल्याला सांगायचंय, जो नवीन पाथवर बसलेला माणसाला चांगलं पुढं गवत नाही राहिलं पाहिजे, पुढं काही गाडलं गेलं नाही पाहिजे त्याने, आणि एखादा सराई देतो कसाही वालपाटीत निघाला, अरे वा हुशार माणूस आहे. म्हणजे थोडस आपल्याला थोडं चूक करेल आणि थोडं जे पाहिजे तेवढं घेत पुढं निघायचं आपल्याला. आता धर्म ज्या वेळेस गेला त्यावेळेस एकटा गेला कोण? त्याच्या सोबत कोण होत? कुत्रा होता. धर्मासोबत कुत्रा गेला. आता तो त्या ठिकाणी गेला आणि स्वर्गाला गेला. आता स्वर्गातले जे बाकी काय होते, जे यमाचे असिस्टंट आपण म्हणूया, यम धर्माचे जे सेवक होते ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगायला लागले, अरे बाबा तू आलाय खरा, पण या निर्जीव पुत्राला पण स्वर्ग प्राप्त झाला, हे कसं शक्य होत नाही. आणि कुठंच नाही असं सदैव तू आलाय, तुझं पुण्य केलंय तू, किंवा मग तो वीर वर्णाले युद्ध करत असताना आपलं कर्तव्य बजावत असताना एकदम परिपूर्णपणे तू खरा उतरलेला म्हणून तुला स्वर्ग प्राप्त झाले हे कर. पण या कुत्रा आवाज कसा हा प्रश्न पडतोय आणि तत्क्षणी कुत्रा त्या ठिकाणी अंतर्धान पावला. त्यांच्या जागी साक्षात यमधर्म हा जोडून उभे राहिले. हे अभंगाच्या 4थ्या कारणामध्ये सांगितलं आहे.
जोडून या कर तिष्ठ तसे ईश्वरी अंश असलेले धर्म, तसे पाचही पांडव ईश्वरी अंश. त्यातील कोणाचं प्रारब्ध कसं, कोणाचं प्रारब्ध कसं, जीवन जगत असताना त्यांनी जे केलेला जो पाप पुण्य त्याचा जो पॅरेग्राफ आहे, त्या पॅरेग्राफ मध्ये खरे उतरले आणि अशा ईश्वरी अंशाच्या समोर यमधर्म सुद्धा हात जोडून उभे असतात आणि त्यांची सुद्धा अपेक्षा असते कुणीतरी हरीचा दास आपल्या पुढे यावा आणि त्या अशा हरीच्या दासांपुढे यमधर्म सुद्धा कायम हात जोडण्यासाठी तत्पर असतो. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, कसं प्रारब्ध तयार केलं पाहिजे. प्रारब्ध आपण म्हणतो जे काही लिहिलेलं ते काही चुकणार आहे का, ती कपाळावर लिहिलंय, ती सगळी आली ती कपाळावर येऊन गेली आणि म्हणूनच असं चाललंय. आपण त्याला काहीतरी तुमच्या कर्तृत्वाचा कर्माचा पण भाग असतो ना. तुमचं जर कर्मच चांगलं नसेल, आपण जर जायचंय आणि काट्यावर पाय द्यायचा, तो काटा काय गादी होणार का, आपण तो पाय भरणार, त्याचा गुणधर्म येतो. किंवा मग विंचूची नांगी पकडली आपण तर तो नांगी मारल्याशिवाय राहत नाही. आपण जे करणार आहे ते आपल्याला परत उलट जे आपण कृती करतो, निसर्गाचा नियम आहे, शास्त्राचा देखील नियम आहे, विज्ञानाने देखील सिद्ध केलेला आहे. पण आपण एखादी क्रिया करतो त्याची प्रतिक्रिया वारंवार होत असते. मग आपण कशा प्रकारे क्रिया केली पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा छंद जोपासला पाहिजे. आता काहींचे छंद सुद्धा एवढे विचित्र असतात ना. एक थोडक्यात सांगतो, एक महान डॉक्टर होते, महान म्हणजे हृदय स्पेशालिस्ट म्हणलं तरी चालेल, फार मोठं व्यक्तिमत्व. त्यांचा रोजचा गल्ला 50,000च्या पुढेच गेला नाही. म्हणजे बॉडी, मर्सडीज, लुंबार्गिनी अशा हायफाय गाड्या फिरवणारा माणूस तो. आता त्याची बायको कशी असत, ही पण हायफायच. कोणताही सण येऊ द्या, काहीतरी मागणी केल्याशिवाय राहायचं नाही. आता सणात सण सगळ्यात उत्तम सण म्हणजे आजच्या काळातला कोणता, बर्थडे. बर्थडे आला, आता बायकोचे काहीतरी मागणी होणार. डॉक्टरांनी मनोमन ओळखलं की आता काहीतरी द्यावं लागणार. पण तो पण दिलदार होता माणूस. तरी काय मागेल ते द्यायचं. आपण काय मागेल, एखादी 5-25 लाखाची गाडी मागेल ना, किंवा मग एखादी मोटरसायकल मागेल, किंवा मग एखादी चांगली भारीतली देवदास मधल्या शूटिंगला वापरली होती तशी एखादी चांगली 22 ते 25 किलोची साडी काहीतरी मागेल. आणि आपण पापणी झाकायच्या, तिच्या पुढे पैसे टाकायचे, तुला काय वाटण ते घेऊन ये. आता सगळं एकदम खुश वातावरण होतं. डॉक्टर पण खुश होते, कारण तसं व्यक्तिमत्व होतं. तसं थोडस कल्पना करा. आता त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, आता तुझा पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे, वाढदिवसाला टाइम होता थोडासा, कारण त्यांना फिरायचंय भरपूर. आता त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मला काही नको तुमच्याकडून, तुझा थोडा खुश झाला, फक्त मला एक वस्तू पाहिजे. म्हणलं काय वस्तू पाहिजे तुम्हाला, तू सांग ना, तू फक्त नाव तर काय, तुला जे काय पाहिजे ते एका काहीतरी क्षणात तुला कमीत कमी त्याची प्रोसेस चालू झाली दिसेल. ती म्हणली मला असं वाद्य द्या आणून तुम्ही, तर ते कुठंच भेटत नाही. मग कुठंच वाजवलं जात नाही किंवा कधीच आजपर्यंत वाजवलेलं नाही आणि कधीच कुणीच ऐकलं नाही. असं वाद्य आणून पाहिजे. आता यांच्या डोक्यात सनक गेली, आता काहीतरी वेगळंच दिसत यांच्या मनात, काही खरं नाही. आता काय करायचं, म्हणले चला आवाज दिला. मग काय, आता तिथं वाद्य दुकानं भरपूर आहेत, पावले दुकान आहेत. आता ते गेले दुकानात, गेले महाराजांना बरोबर घेऊन गेले, कारण आम्ही जात असतो नेहमी. त्यांना बरोबर घेऊन गेले, सांगितलं की आता असं कुठलं तरी वाद्य दाखवा, त्याची कधीच कुणीच वाजवलेलं नाही.
ते म्हणले सगळं खरे पण तुम्हाला इथं तर काही भेटणार नाही. चला पुढच्या अख्खी आळंदी पायाखाली घातली, पंढरपूरला गेली, तिथे काही भेटलं नाही. भरपूर तीर्थक्षेत्र केली त्यांनी, तिथं वाद्य वाजवलं जातं अशा भरपूर ठिकाणी गेले. पण फार वेळच जमा काढलं त्यांना. ते म्हणजे यार काही येडे झाले काय, तुम्हाला असं वाद्य कुठं भेटणार नाही. आणि जे वाद्य तयार केले ते कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी वाजवलेलं आहेच ना, वाजवल्याशिवाय का राहणार आहे का? पण नाही 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 म्हटले, आमच्या सौभाग्यवतीची अशीच इच्छा आहे का ते असं वाद्य पाहिजे, ते कधीच वाजवलेलं नाही पाहिजे. ते वाजवलं तर माझ्याच हाताने मी वाजवणार. तो दमला भारतभर गेला. तो त्यांनी फार कॉलर चेक केलं, जे डायला चेक केलं, सगळीकडे चेक करून पाहिलं, पण त्याला काय ते वाद्य भेटणं शक्य झालं नाही. बिचारा दमला आणि परत गावात आला. तर तू त्याच गणगणमध्ये होता, कारण आठवडा बाकी आहे, 4 दिवस गेले होते, 4 दिवस शिल्लक राहिले होते. आता काय करायचं? वासाच्या का पारा खाली बसला, आणि पारा खाली बसल्यानंतर त्या ठिकाणी आता मित्र तो जरी किती मोठा असेल पण असे आपल्यासारखे गावठी मित्र त्या ठिकाणी जाऊन बसले की म्हणले काय रे बाबा, तू एवढा मोठा माणूस, एवढा बिझी माणूस आणि असा रिकामा बसलाय तू इथं, हे काही शोभा देणार नाही. बर आता काय तुझ्या मनात काय ते तरी सांग ना, सांगितल्याशिवाय कसं काय कळणार आहे? बोलता वे आता मित्रच ते, त्यांनी त्याला बोलतं केलंच. समजला काय नाही, माझ्या बायकोची इच्छा आहे, मला एक वाद्य दे, मला घे ना घेऊन. मग तू म्हणले तसं नाही ना, तू कधीच वाजवलेलं नाही, असं पाहिजे वाद्य. अरे तो मोठ्याने हसला, त्याच्या पुढे तो म्हणला एवढंच पाहिजे का तुला, चल माझ्या संग. तो म्हणला किती खर्च येऊन जायला? तो म्हणला 1 रुपया राहणार नाही, तू फक्त माझ्या सांग, चल वाड्याला. तो गेला. त्या ठिकाणी मोळांचा शोध चालू होता त्याचा, आगे मोळ कुठं दिसत आहे. त्या ठिकाणी पाहिलं, आगे मोळ तर पाहिलं त्या ठिकाणी, आणि म्हणलं आता एक कुंभाराकडे जायला आपल्याला जावं लागेल पारूडपर्यंत. तिथे गेले, चांगलं मोठं घ्यायचं मडकं घेऊन आले. आता मडकं तर आणले तिथे त्या खेळी, ते मडकं डायरेक्ट त्या मोळात घातलं त्यांनी. त्या सगळ्या माश्या मडक्यात पाडल्या, सुती कपड्याने व्यवस्थित बांधून ठेवले. आता ते बांधले, त्याच्यावरती डबल लेअर लावला. आता ते बांधले, आता ते घरी द्यायचे. त्याच्यातून माश्या बुंग 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 चालू झाले त्यांचं रत्नपारखी. तर चालू झाले. आता हे द्यायचे मोठा खुशीत. म्हणला तू येते बिंदास, तिला सांग तू पटव. आता म्हणले आता काय तिला सांगायला काय अवघड नाही, मला माहिती आहे तिचा स्वभाव येणार. तो आला गुडघ्यावर बसून, त्याने हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ती पण पार गालाला हात लावून पार लाजून तयार झाली. ती पार खुश. ती म्हणली माझ्या नवऱ्याने मला कुणीच दिलं नाही असं वाक्य दिलंय. आता 4 दिवस बाकी होते. 4 दिवस त्या माश्या उपाशी मडक्यामध्ये, आणि वाढदिवसाला तिच्या तुडीतल्या सगळ्या हायफाय मैत्रिणी आल्या. ताचा, नेलपेंट, लिपस्टिक, पावडर सगळ्या हायफाय एकदम हायफाय आल्यानं त्या गेल्या घरामध्ये केक वगैरे कापला. म्हणले एवढं भारी वाद्य आणले तुझ्या नवऱ्याने, पण वाजव तरी. वाजवून दाखव. तिथे गेलं का बुंग 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 चांगली थाप ऐकू यायची मस्त. आता ऐकू तर येते. म्हणले मी आता एक गवळण म्हणू का, तिची मैत्रीण होती, ती जरा लाजाळू होती. आता ती लाजाळू असल्यामुळे ती म्हणली आता हे बाप आहेत ना आपले सर्वांचे जे नवरे आहेत त्यांना कृपया करून बाहेर पाठवा. म्हणजे बाहेर तारापैकी सुद्धा नका, त्यांना पुढच्या पारावर बसवा. म्हणजे आता तुला गवळण म्हणायची, आता त्यांची जागा वेगळी गवळण बांधली. त्यांनी काढलं, सगळ्यांना बाहेर काढलं. ते म्हणले आता करा गवळणीला सुरुवात. त्यांनी गवळणीला सुरुवात करायची, पण एक अंदाज कोण बघते की काय मी कशी म्हणते, मला आवाज निघेल का कसा काय. त्याच्यात आता एक दुसरी आली हाय पाय शिकलेली. म्हणले अगं हे मडक बंद आहे तरी असा आवाज एवढा पाहिजे होते, जर सोडलं तर काय आवाज नाही. तर मडक्यात काय होतं, काय आवाज नाही. म्हणले तुला माहितीच गरज लागायची नाही. म्हणले आवाज नुसता डीजे. बरं खोला वडली गाठन मडक्याची. माशांनी चालू केलं, यांनी केली आरडायला सुरुवात. आरडायला सुरुवात केली बाहेरची. म्हणली नाही चाल लागेल असं म्हणते. थोडी चालू आहे म्हणजे जायची काय गरज नाही. तिला आजून परत जर बसत अजून
यायला लागला बरं कोणी उठाली नाही बाईला आजती म्हणल्यावर जाण्यात काही मजा नाही ना एखाद्या गोष्टी व्यत्यय आणायचं नाही पार माशांनी फोडून काढलं एका बाईची अशी बाई होती ती अशी झाली पार अशी अवस्था झाली त्यांची म्हणजे त्या ठिकाणी जो छंद त्यांनी जोपासला पण तो कोणता जे छंदाला काहीच पारावर नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आले म्हणले झाले का गवळणी तिथे पाठीमागे तोंड करून उभी होती तिला मान सुद्धा वळवता येईल माग पाहिजे नको ते छंद केले तर हीच अवस्था होते आणि जर व्यवस्थित छंद जोपासले तर काय होईल हे महाराजांनी चौथ्या क्रमावर सांगितले की कमळे
म्हणे पावा वया पैल पार नाम मंत्र सार भक्ता भाविकांची तुकाराम महाराज सांगतात जर आपल्याला अथक परिश्रमामधून जायचं आहे, हे नाव आहे तुमची समुद्रात आहे, तुम्हाला किनाऱ्याला व्यवस्थित लावायचे असेल, व्यवस्थित पार करायचा असेल तर तुम्हाला एकच सार आहे, नाम मंत्र. म्हणजे कुठल्याही गोष्टीत जाण्यात काहीच अर्थ नाही, कारण देवाधिकांनी ज्या मनुष्य देहाची अपेक्षा केली तो नक्कीच दुर्लभ नाही. तुम्ही सोनाऱ्याकडे जा, सोनाऱ्याकडे गेल्यानंतर तो सोनं घेतो, सोनं, आणि जर त्याला लोखंड दिलं तर काय करेल, तोच लोखंडाचा तुकडा आपल्याला फेकून आणेल. म्हणजे अशी अवस्था असते. सोनाऱ्याकडे गेले तर तुम्हाला लोखंड घेणार नाही, फक्त सोनं आणि सोनच घेणार. आणि त्याच सोनाऱ्याकडे कल्पना करा एक परीस आहे, परीस असेल तर तो सोनं घेऊ शकत, तो काय घेणार, लोखंड घेणार, आणि लोखंड घेऊन त्याचं सोनं बनवण्याचा प्रयत्न करणार. आणि तसंच देवाधिकांचं आहे. त्यांना जर सोनं व्हायचंय तर त्यांना पहिल्यांदा लोखंड होऊन इही लोकात येणं गरजेचं आहे. आणि इही लोकात आल्यानंतर आपल्या आयुष्याचं सोनं करायचंय तर ते कसं करायचंय, संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, नाम मंत्र साधना करून आपल्याला लोखंडासारख्या आयुष्याचं सोनं बनवायचं आहे. आपली कीर्तन सेवा संपली. ज्ञानेश्वर